नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चालला 41वा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. वेद म्हणजे जाणणं किंवा वेद म्हणजे साक्षात ज्ञान. म्हणून ज्या ज्ञान ओतप्रत भरलेलं आहे ते वेदग्रंथ आहे. या वेदग्रंथांना जाणणं म्हणजेच केवळ त्याचं अध्ययन करणं नव्हे, तर त्यातील ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव यावा लागतो. त्यात जे एकम सत्यचे तत्त्व प्रतिपादन केलेलं आहे त्या सत्य सर्वेंद्रियांना अनुभूती येणं, एवढंच नाही तर स्वतःही त्या सत्य स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे वेद जाणणं आहे. एकम सत हा वेदांचा मूळ संदेश आहे आणि याविषयी ऋग्वेदात देखील एक मंत्र आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्नी यमं मातिरा श्वान माहुहू. याचा अर्थ असा आहे की मुळात एकच सत्य तत्व असून सुज्ञ लोक त्यालाच अग्नी, यम, मातरिश्वा अशी निरनिराळी नावं देतात. या मंत्रातून वेदातील अद्वैताची पूर्णवादी दृष्टी दिसून येते. वेदांच्या मते सर्वज्ञ, सर्वात्मक, सर्वेश्वर असं एकमेव सत्य एकच आहे अशी वेदाज्ञाची साक्षात अनुभूती आल्यामुळे तुकाराम म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माठा. खादल्याची गोडी देखिल्यासी नाही, भार धन वाही मजुरीचे. उत्पत्ती पाळण संहाराचे निज, जेणे नेले बीज त्याचे हाती. तुका म्हणे आम्हा सापडले मूळ, आपणची फळ आले हाती. 1549 हा अभंग आहे. याचा अर्थ असा आहे, आम्ही म्हणजे श्रीहरीशी पूर्ण तादात्म्य पावलेले भक्त, ज्यांची भक्ती दीर्घायुष्य, आरोग्य, धनदौलत, मान सन्मान इत्यादी ऐहिक गोष्टींच्या लाभासाठी नसून ज्यांना केवळ श्रीहरीला प्राप्त करायचं आहे असे भक्त. अशा भक्तांनी वेदातील खरं मर्म जाणलेलं आहे. मग तुकोबा म्हणतायत, वेदार्थाला जाणून न घेता नुसतंच वेद पठण करणारे पंडित म्हणजे डोक्यावर भार वाहून नेणारे मजूरच आहेत. चराचरात भरलेल्या भगवंतांचं वेदात वर्णन केलेलं आहे. त्या अनंत स्वरूपाशी ओळख स्वतः अनंत झाल्याखेरीज होणे नाही. स्वतः अनंत होण्यासाठी स्वतःच्याच कल्याणाचा विचार न करता देहमोहातून बाहेर पडून सर्व भूतमात्रांच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे. तेव्हा भक्त साऱ्या जगाशी आत्मत्वाने बांधला जातो, तेव्हाच तो परमेश्वराचा होतो. त्यावेळी त्याला निर्मळ आनंदाचा अनुभव येतो. मग हा आनंद वेदांचा शाब्दिक अभ्यास करणाऱ्यांना मिळतच नाही. म्हणून तुकाराम म्हणतात, अन्न खाणाऱ्याला अन्नाच्या रुचीचा जो अनुभव येतो तो अन्न पाहणाऱ्याला येत नाही. धनाने भरलेला हंडा डोक्यावर वाहून नेणाऱ्याला त्या धनाचा लाभच नाही आहे. त्या हंड्याचा जो मालक असेल त्याचंच ते धन असतं. त्याप्रमाणे जगाचं उत्पत्ती, पालन आणि संहार स्वरूपाचं बीज असलेल्या भगवंतांचा जो झाला त्याला सारं आत्मधन मिळतं. तुकोबा म्हणतायत, आमच्या हातात सर्वांचं मूळ असलेला भगवंत लागल्यामुळे आत्मानंदाचं फळ आपण होऊन आमच्या हाती आलेलं आहे. वेदातलं ज्ञान तुकाराम अगदी सुलभ सोप्या शब्दात मांडतात की अवघे समब्रह्म पाहे, अवघे समब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठल आहे. रीता नाही कोणी ठाव, रीता नाही कोणी ठाव, सर्वाभूती वासुदेव. तुका म्हणे तोची दास, तुका म्हणे तोची दास, त्या देखिल्या जाती दोष. 1026 हा अभंग आहे. याचा अर्थ असा आहे की सर्व भूतमात्रांमध्ये असलेला विठ्ठल जाणून घ्यावा. वासुदेव शून्य असं काहीही नाही. हे वेदवर्म जाणणारा खरा हरिदास आहे आणि त्या हरिदासाला जो पाहतो, जो पूजतो, त्याच्या सर्व दोषांचं क्षालन होतं. अद्वैत वेदांताच्या मते ईश्वराला मायेमुळेच अस्तित्व आलेलं आहे. आदी अंतमय असलेलं जगताचे ईश्वर नियमन करतो. त्याचं ईश्वरत्व, सर्वज्ञत्व, सर्व शक्तित्व हे जगत सापेक्ष आहे. आत्मविद्येनंतर ईश्वर आणि जीवाच्या सर्व उपाधींचा आत्मस्वरूपात निराश होतो. तेव्हा ईश्वर भक्त हा भेद उरतच नाही. मायेमुळे आलेलं हे ईश्वराचं अस्तित्व तुकाराम फार काव्यमयतेने मांडतात की मागता विभाग
कोठे लपालजी जग, संत साक्षी या वचना, त्यासी ठाकू किया खुणा. होईन धरणे करी, मग मी रिघो नेदी बाहेरी. तुका म्हणे मी अक्षर, तुझं देवपणाचा भार. 866वा हा अभंग आहे. देवाशी असलेल्या सख्य भक्तीच्या नात्याने तुकाराम देवाशी प्रेमाने वाद घालतायत. ते म्हणतायत, अहो देवा, आम्ही तुमच्याजवळ स्वरूपबोधाचा विभाग म्हणजे वाटा मागू लागला तर तुम्ही कुठे लपाल? म्हणजे आम्हाला मोक्ष मिळाल्यावर तुमचं देवपण आणि आमचं भक्तपण उरणारच नाही आहे. तुमच्याकडे आमचा वाटा आहे, याला संत साक्षी आहेत, त्यांना सर्व आपल्या खुणा ठाऊक आहेत. म्हणजेच जीव मुळात परब्रह्मच आहे. हे तत्त्व त्यांना चांगलं ज्ञात आहे. मी संतांचा अनुग्रही असल्यामुळे तुमच्या दारात तुमच्या प्राप्तीसाठी धरणं धरून बसील, तुम्हाला बाहेर कुठेही जाऊ देणार नाही. आणि यानंतर तुकाराम अधिकच कडी करून सांगतायत, देवा, खरा मुक्त अक्षरस्वरूप ब्रह्म मी आहे आणि तुझ्यावर माईक देवपणाचा भार आहे. तू ईश्वरपणाने बद्ध आहेस, त्यामुळे माझ्यापुढे तुझं काहीही चालणार नाही. अशा अनेक अभंगातून तुकारामांच्या परिपक्व वेदज्ञानाचं दर्शन होतं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्य अंगी घेतले जडून, पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्म नेणे कोण करिता तो. तुका म्हणे व्यर्थ वायाशी वीण, तुका म्हणे व्यर्थ वाया वीण, जैसा मृग क्षीण मृगचळी. 1011वा हा अभंग आहे. जीव मुळात मुक्त असून केवळ पंचभूतात्मक देह मी आहे आणि देहसंबंधी माझे आहे. अशा मी माझेपणाच्या लोभाने बद्ध झालेला आहे. तो खरा पापपुण्याच्या अतीत असूनही कर्माच्या कर्तेपणाचा मोह होऊन पापपुण्याच्या बंधात जीवाने स्वतःला उगीचच अडकवून घेतलेलं आहे. खरं पाहता कर्माचं उत्तरदायित्व प्रकृतीकडे आहे. हे वर्म अज्ञानामुळे जीव जाणत नाही आणि मृगचळामागे धावणाऱ्या हरिणाप्रमाणे तो व्यर्थ शिणतो. असं वेदतत्व तुकाराम पुन्हा पुन्हा मांडतायत. पण असं वेदशास्त्र पारंगत असूनही तुकाराम स्वतःला पंडित न म्हणता पांडुरंगाचा अनन्य भक्त मानतात. म्हणूनच त्यांना आत्मज्ञानाने लाभणारा मोक्ष नकोच आहे. अद्वैत भक्तीचा अनुभव चिरंतन जागृत ठेवणारा पुण्यसंग हवा आहे. म्हणूनच ते म्हणतात, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, ज्याची ऐसी यांची भेटी. जीही हरी धरिला मनी, जीही हरी धरिला मनी, दिले संसारासी पाणी. 1757वा हा अभंग आहे. ज्यांनी आपल्या संसारावर पाणी फिरवून हरीला अंतःकरणात धरलेला आहे, अशांची भेट होण्याचं पुण्य कोणाच्या गाठी आहे. देवाने हे भाग्य आपल्याला द्यावं अशी तीव्र इच्छा तुकाराम प्रकट करतायत. पुढचा भाग घेऊया. मज विश्वंभर बोलवितो.